सामना होईल। दोनही टीमनं जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि चांगलं मनोगत ज्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं, या स्पर्धेचं गुणगौरव ज्यांनी आपल्या मुखामधून या ठिकाणी केलेला आहे, असे तुम्हा सर्वांचे लाडके ज्यांना आम्ही आरोग्यदाता असे संबोधतो आणि खरोखरच एक प्रेमळ व्यक्तिमत्व। खरं तर व्यक्ती आणि व्यक्तिमत्व या जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो। व्यक्ती म्हणून सगळेच जण जगत असतात, पण व्यक्तिमत्व म्हणून, कारण व्यक्ती आज न उद्या आपल्यामधून गेला तरी व्यक्तिमत्व त्याचं या ठिकाणी चिरंतर राहतो आणि असेच एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत, ते म्हणजे सन्माननीय डी.बी. पाटील काका यांचं या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं यथोचित स्वागत आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मी सन्माननीय रुपेशदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय डी.बी. पाटील काकांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे। त्यांना मायेची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देखील दिला जाणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। मान्यवरांचं स्वागत, सहर्ष स्वागत। अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा आहे आणि प्रत्येक मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होतोय। मान्यवरांचं स्वागत आणि स्वागतकर्त्यांचा आभार, थँक्यू। आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये। पहा नेक्स्ट मॅच एकता मांगरूलच्या अगेन्स्ट टीम काळभैरव जरी मर्याई कोपर सूरज म्हात्रे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीतील खरं तर हा सामना आपण पाहतोय। बॅटची एज घेत फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी खूप चांगला झेल पकडलाय। आणखीन एक धक्का शिवशंभो पाटणेश्वर संघाला। फलंदाज जागृत पाटील बॅक टू द पॅव्हलियन। सेकंड राऊंडचा खरं तर हा सामना आपण पाहतोय। टॉस जिंकला टीम जय भवानी कोपरोली या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय। बॅटिंगसाठी आमंत्रित जरूर केलं पाटणेश्वर संघाला, परंतु पडझड पाहायला मिळाली। स्लॉट मध्ये चेंडू जरूर होता, हॅप ट्रॅकरचा चेंडू पूल करायचा होता, शरीराच्या दिशेने येणारा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज संदेश पाटीलला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर खरं तर चौकार आला होता, वेलकम फोर, परंतु तदनंतर काय स्ट्रॉंगली कमबॅक केलंय। 2 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलंय। दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला गोलंदाज संदेश पाटीलचा। राईट आर्म ऑफ द विकेटनी फेकलेला हा चेंडू बॅटची एज घेत 38 सर्कल मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल। रन्स मिळेल एक सिंगल। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र आपण पाहतो शिवशंभो पाटणेश्वर संघाची धावसंख्या असेल 7-2। यस, गोल्डन डीजे। चर्चा राहील आहे। पहिलं षटक संपलं, संघर्ष करावा लागला पाटणेश्वर संघाला। 2 विकेट्स गमावल्या त्यांनी, धावा आल्या त्या षटकामध्ये एकूण 7। सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सतीश पाटील
तिसरा चेंडू आपण जरूर पाहिला. उजव्या हाताचा फलंदाज योगेश पाटील मात्र जागेवर उभं ठेवलंय असं म्हणावं लागेल. मागच्या चेंडूंवर देखील हतबल होता. या देखील चेंडूवर आपण पाहिलं योगेश पाटीलच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत. समोरला चेंडू जरूर होता. अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. सिंगल रन्स मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आमचे बंधू प्रीतम पाटील कळवे आणि अतिश म्हात्रे जो हे अटल करंडक चषक खरं तर आगामी कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचे मुख्य आयोजक आहेत. पॅडल स्विप खेळायचा होता. बैठक स्ट्रोक्स त्या ठिकाणी खेळायचा जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पॅडवर अदलला आणि तदनंतर कोणत्या प्रकारची रन्स मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. हतबल झालेत. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त सुरुवात, अटॅकिंग बॅटिंग शिवशंभो पाटणेश्वर संघाकडून आपण पाहिली. परंतु दीपावली वर्षातून एकदाच येते असं म्हणावं लागेल. ह्या मॅच मध्ये खरं तर संघर्ष करतोय. चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. परंतु खेळाडूला बीट करत चेंडू मात्र चालला. 1 बाउन्स इनटू द डिफेन्स. 4 रन्स. मच नीडेड 4. या चौकाराची नितांत आवश्यकता होती शिवशंभो पाटणेश्वर संघाला. 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 12. 12 म्हटलं की निकेत युवराज सिंग यांचा जर्सी नंबर. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे मनसेचे पदाधिकारी आहेत रोहित पाटील, धना भोईर, तसेच या ठिकाणी रोहित पाटील दुसरे आमचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. क्या बात आहे. आणि मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केले स्वॅग मध्ये. चेंडूला मात्र पाठवले सीमा पार. ठोकलाय षटकार.
केतन पाटील सरांचं शुभ आगमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं स्वागत देखील केलं जाईल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या फटक्याने सीमा पार ये दिल मांगे मोर वेलकम फॉर बॅक टू बॅक दोन चौकार आणि ह्या दोन चौकारांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 27 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय संघर्ष करत असताना टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाची ही धावसंख्या आणखीन एक लॉफ केलाय स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट करायचं होतं सिक्सर प्लॉट मध्ये परंतु उंची अधिक घेतली डिस्टन्स कव्हर केलं नाहीये चेंडूने फलंदाज जयेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन धन्यवाद थँक्यू डीजे मास्टर या ठिकाणी हनुमानपाड्याचे किशोर पाटील या ठिकाणी सर आलेले आहेत सन्माननीय किशोर पाटील सरांना विनंती आहे कृपया आपण लगेचच स्टेजवरती यायचं आहे हनुमानपाड्याचे सन्माननीय किशोर पाटील सर यांना मी आमंत्रित करतोय कृपया आपण सर या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे अर्थातच काका आहेत आमचे रुपेश दादांचे त्यांना विनंती कृपया आपण स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे आपलं मनापासून स्वागत करतो मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे आपण बघतोय इकडे दोन्ही संघ बलाढ्य टीम आहेत परंतु इथे मात्र या ठिकाणी एक झुंज पाहायला मिळते या मैदानावरती बरेचसे व्ह्यूअर्स 24 लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे मित्र बंटी कारपाल्याचे त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात जितेश वामन पाटील कारपलेवरून हा सामना पाहतायत त्यांच्याकडून देखील रुपेश दादांच्या या ट्रॉफीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आल्यात स्वप्नील डंगर गुड्डू डंगर पेन फनस डोंगरी यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात थँक्यू सो मच विकेट गमावली महत्वाचा खेळाडू बाद झाला तदनंतर 5व्या क्रमांकावर मनीष शिरसाट मनीषसाठी हा चेंडू खरं तर आउटस्विंग होणारा चेंडू आपण पाहायला मिळाला कोणत्या प्रकारचे रन्स या चेंडूवर येत नाहीये इट्स अ डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पण आता प्रत्येक चेंडू महत्वाचा राहील पाटणेश्वर संघासाठी धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय फटका अप्रतिम आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय त्याच्या हातात जाऊन चेंडू थांबलाय तू चल मै आया फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हलियन पहिल्या मॅच मध्ये ज्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलं तब्बल 87 रन्स 4 षटकांमध्ये जय भवानी कोपरोली संघाने अक्षरशः कुठल्या होत्या त्या संघाच्या अगेन्स्ट किमान 40+ 40 पेक्षा अधिक रन्स स्कोर कार्डवर येणं अपेक्षित असेल पुढील खेळाडू असेल अजय कोहली उजव्या हाताचा फलंदाज मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी ज्याची आपण पाहिली केतन पाटील सरांचं शुभागमन मंचकावर आपण पाहतोय नुकताच संपन्न झालेली स्पर्धा जिथे विभाग प्रीमियर लीगचे दमदार आयोजक उपाध्यक्ष सन्माननीय केतन पाटील सरांचं शुभागमन मंचकावर आपण पाहतोय लेट कट केलाय गॅप सिलेक्शन थर्ड मॅनला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना जाईल सीमा पार चौकार तीन षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय
टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवशंभो पाटणेश्वर संघ 31 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. टॉससाठी लास्ट कॉल असेल. एकता मांगरुल आणि काळभैरव जरी मर्याई कोपर पहा जो कर्णधार आधी उपस्थित राहील त्यासाठी आम्ही टॉस विन किंवा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही प्रतिस्पर्धी संघाला पॅनल्टी देणार आहोत. विनंती असेल. टीम कॅप्टन काळभैरव कोपर संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. एकता मांगरुल टीम कॅप्टन आपण यावं. 3 षटकांमध्ये 31 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना शिवशंभो पाटणेश्वर संघ खरं तर आता आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. विशेष करून योगेश पाटील या खेळाडूला बराच काल हा खेळाडू शांत राहिलाय परंतु आता मात्र आक्रमण करण्याची वेळ आली आहे. अंतिम षटक स्लॉग ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं षटकार चौकारांची आवश्यकता असेल पाटणेश्वर संघाला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. समोरला खेळण्याचा प्रयत्न सुरक्षित फटका राहिला आणि सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाली टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाला. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोल्डन डीजे सत्यवान पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे ओमकार असतील आमचे ऑफिशियली ऑपरेटर असतील सर्वांचं आवर्जून आम्ही कौतुक करू. ज्या डीजेने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूल माजवला प्रत्येक स्पर्धेसाठी गोल्डन डीजेला आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल खर्च केली तदनंतर पुढचा चेंडू डॉट बॉल फेकलाय. 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. किमान 40+ 40 पेक्षा अधिक धावसंख्येची असेल आवश्यकता पाटणेश्वर संघाला. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल धावबादची संधी असेल आणि खेळाडू योगेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. शेवटच्या षटकांमध्ये आणखीन एक विकेट गमावली पाटणेश्वर संघाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 7व्या क्रमांकावर समीर म्हात्रे. ऑन स्ट्राईकला असेल अजय कोहली. षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. स्लॉट मध्ये होता त्याला सरळ डिपॉझिट केले. आता सिक्सर प्लॉट मध्ये अप्रतिम टायमिंग. चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार. फुटवर्कचा योग्य वापर टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार जरूर आपण पाहिला. 39 धावा धावफलकावर असताना आणखीन एक चांगला फटका. लॉंग लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि त्या ठिकाणी जरूर आपण पाहूया. पंचांच्या माध्यमातून निर्णय जरूर आणि खेळाडू होईल धावबाद. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि या एका धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 40. टार्गेट या ठिकाणी खरं तर सेट करणारा हा अंतिम चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू खरं तर बाकी असेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला अजय कोहलीचा. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल स्वप्नील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तदनंतर सिंगल रन्स घ्यायची होती परंतु
शेवटच्या चेंडूवर मात्र धावबाच्या स्वरूपाने विकेट मिळेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय भवानी कोपरोली संघाला। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 40, विजयासाठी लक्ष या ठिकाणी असेल 41 धावसंख्येचं। जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। टॉस केला जाईल, टीम एकता मांगरूळला फाईट करेल काळभैरव जरीमरी आई कोपर। हॅलो, चला एकता मंगरुळ संघाचे कॅप्टन कृपया आपण कुठे असाल लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्स वरती यायचं आहे। आपले सन्माननीय डी पी पाटील काका आपली रजा घेत आहेत, पुढील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे, परंतु आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो। खरं तर त्यांनी आपल्या मनोगतात देखील म्हटलं की समालोचक नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना खुश करतात आणि समालोचकांसाठी त्यांनी बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो। चला एकता मंगरुळ संघाचे कॅप्टन कृपया टॉस बॉक्स वरती यायचं आहे। या ठिकाणी कोपर संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि एकता मंगरुळ संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी आलेले आहेत। मी टॉस साठी या ठिकाणी निकिता वहिनींना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या स्मितल या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रमुख आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण त्यांना घेऊन या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जाईल। स्मितल म्हात्रे पेणवाशीच्या त्या खरं तर लावण्यवती आहेत आणि मॉडेल आहेत, आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक, एका बाजूला एकता मांगरूळ, दुसऱ्या बाजूला कोपर संघ या ठिकाणी असणार आहे, जरीमरी कोपर संघ। तर मॅडमला विनंती आहे आपण इथे मध्ये या, नाणेफेक केलं जाईल। स्मितल तर या ठिकाणी एकता मंगरुळ संघाचे कॅप्टन या ठिकाणी करण जेदे आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि कोपर संघाचे आयुष ठाकूर हे देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। इथे टॉस केला जाईल, स्मितल ज्या आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय। कोण कॉल करणार आहे? यस, येथे कोपर संघाकडून कॉल केला जाईल, बघूया उडवायचं हेड असं या ठिकाणी कॉल केला गेला आणि नक्कीच या ठिकाणी हेड येतोय। कोपर संघानं नाणेफेक जिंकलेला आहे। काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण फिल्डिंग घेतलेली आहे, 4 षटकांचा सामना आहे आपल्या समोर। खरं तर पेण पुरोगातील एक बलाढ्य टीम एकता मांगरूळ संघ आहे। मला नाही वाटत कधी तुम्ही त्यांच्या समवेत या ठिकाणी त्यांच्या समोर खेळला असाल, पण काय तुमचं या ठिकाणी प्लॅनिंग असणार आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये? काय नाही, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना। नक्कीच खरं तर एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे रुपेश दादांनी आणि खास एक गाव अकरा अशा आपल्या सर्वांसाठी ही पर्वणी दिलेली आहे, त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप आहे दादा छान। नक्कीच धन्यवाद। माझ्यासोबत या ठिकाणी करण जेदे आहे, एकता मंगरुळ संघाचा पेणपूर विभागातून एक संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे। खरं तर प्रथम आता फलंदाजी करायची आहे, काय प्लॅनिंग असेल आपला? प्रथमतः आम्ही रुपेश दादाचे थँक्यू बोलतो की त्यांनी आम्हाला इथं खेळायला चान्स दिला। आमची एंट्री नव्हती, ते बाय चान्स आम्हाला एंट्री दिली, त्याचा धन्यवाद करतो। आणि बघू आमचे अर्धे प्लेयर तर नाही आहेत, तिथं अनुसूचित आहेत, पण आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल अशा त्यांनी त्याच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे। दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक असेल, चांगला खेळ करा। या ठिकाणी आपला खेळाडू वृत्ती देखील दाखवायची आहे। आपल्या सोबत या ठिकाणी स्मितल पाटील या ठिकाणी स्मितल म्हात्रे या ठिकाणी आहेत। खरं तर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काय सांगशील या स्पर्धेबद्दल? रुपेश दादांनी तुला इथे आमंत्रित केलंय आणि अतिशय भव्य दिव्य प्रकाश झोतातील नाईटची ही सामने या ठिकाणी भरवलेले आहेत, या स्पर्धेबद्दल आणि तुझ्या करिअरबद्दल काय सांगशील? पहिले तर रुपेश दादा त्यांचं मी धन्यवाद करेन मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल। आणि एक इच्छा सांगेन, माझ्या आईवडिलांनी जसं मला मॉडेलिंग क्षेत्रामध्ये मला सपोर्ट केलेला आहे, तसं इतर आईवडिलांना पण मी एवढंच सांगेन की स्वतःच्या म्हणजे मुलांना आणि मुलींना सपोर्ट करावा। थँक्यू। नक्कीच खूप सारा चांगला या ठिकाणी आपल्या मनोगतात या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की आईवडिलांचं प्रेम हे खूप महत्त्वाचं प्रेम असतं, त्यांना सपोर्ट आपण आईवडिलांनी केलं पाहिजे प्रत्येक मुलांना।
ते तुम्ही या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद. तुम्हाला मी विनंती करतो आपण आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. खरं तर बेलोडे ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच या ठिकाणी जिथे प्रीमियर लीग आपण जी पाहिली, जिथे विभाग प्रीमियर लीग त्याचे ते उपाध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी रायगडचा बुलंद आवाज आम्ही असं समजतो अशा आमचे मित्र सर्वांचे लाडके केतन पाटील या ठिकाणी मायक्रोफोनवरती येत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सुभाषभाई टेंबे. आज पुन्हा एकदा रायगडकरांसाठी पेन तालुक्यासाठी एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा मनसे चषक रुपेश दादा पाटील यांच्या विद्यमाने साकारली गेलेली ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक, देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता, रयतेचा कल्याण करता, अफाट संघटक कौशल्य असणारा थोर सेनानी, निर्मळ चारित्र्याचा, निर्जर नीतिमत्तेचा नंदादीप, स्वदेश स्वधर्म स्वभाषा ज्याचा अंगीकार करून मराठी मुलकातली 18 पगड जातीला एकत्र करून तुमचं आमचं राज्य अर्थात स्वराज्य ज्यांनी निर्माण केलंय असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पावन भूमी रायगडच्या मुशीत पेन तालुक्याच्या कुशीत बसलेलं एक छोटस सुंदर मैदान. नगरपालिका सन्माननीय रुपेश दादा पाटील यांच्या प्रमुख आयोजनात सुरू असणारी एक भव्य दिव्य प्रकाश झोतातील ही पहिली स्पर्धा. दरवर्षीच त्यांच्याकडून एक वेगळं देखणं आयोजन आपण पाहत असतो. पुन्हा एकदा पेन तालुक्यातील तमाम खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. खूप सारे प्रेक्षक, दर्शक, त्याचबरोबर मोठे मोठे मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहिलेत. मॅचकडे वळूयात. आज रात्रभर खूप सारं एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल देखील इथे चांगल्या दर्जाच्या मॅचेस झाल्या जिथे क्वालिफाय झाले टीम जय गिरोबा जोहे आणि त्यासोबतच मुद्दूभाई 11, मोहल्ला पेन आणि सुपर 8 मध्ये या टीम पोहोचल्यात. आणि विशेष म्हणजे नक्कीच आज जी मॅच आता इथे सुरू आहे आपण पाहतोय जिथे जय भवानी कोपरोबली विपक्ष शिवशंभो पाटणेश्वर यास टॉस जिंकून प्रथम इथे पाहिलं आपण जय भवानी कोपरोबली संघाने क्षेत्ररक्षण घेतलं, आमंत्रित केलं शिवशंभो संघाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकात ज्यांनी धावा बनवल्यात टोटल 40 धावा आणि 41 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकात आल्या तिथे 7 धावा. या ठिकाणी खरोशीचे HM घरत साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आज या भव्य नाईट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. नगरपालिका एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय. दुसरं षटक घेऊन देवेश. जय भवानी कोपरोली दोन्ही संघ मातब्बर आहेत आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलंय. 40 धावा खरं तर इथे डिफेंड करायचे 41चं टोटल आहे आणि कोपरोली संघाने सुरुवात फार धीमी केली आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याचदा आपण पाहतो की शेवटच्या क्षणाला मॅचेसचे चित्र बदलतं. इथे देखील कदाचित ते चित्र होऊ शकतं. काल देखील अशा पद्धतीनेच मॅचेस आपण पाहिल्या. या ठिकाणी खरोशीचे सन्माननीय HM घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा रुपेश दादा आपल्याला आमंत्रित करतात. आपण स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. फटाक्यांची आतिषबाजी होते. सुभाषजी खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीचं संपूर्ण स्टेज सांभाळलं आज रुपेश दादांवरती तुमचं असलेलं प्रेम आम्ही सातत्याने पाहिलंय आणि खरं तर पेन तालुक्याच्या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्यासाठी तुम्ही केलेली मेहनत, रुपेश दादांनी घेतलेला हा विडा उचललाय तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपले सर्व टीम्स त्यांना सहकार्य करते. त्यांचं विशेष आभार. दरम्यान मैदानामध्ये आपण पाहिलं 1 धाव इथे प्राप्त झाले. टोटल धावा स्कोर कार्ड वरती होत्या त्या 9. पहिल्या षटकात रवित म्हात्रे यांनी 7 धावा दिल्या होत्या. दोन्ही बॅट्समन जे ओपनिंगला आले दोन्हीही मैदानामध्ये तैनात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कोपरोली संघाकडे हा ऍडव्हान्टेज आहे. या क्षणाला खरं तर 41 धावा चेस करायच्या 4 षटकात मोठे फटका येणं गरजेचं आहे. यानंतरचा मॅच मांगरुल विपक्ष कोपर 2 ताकदवर टीम मध्ये होईल. एक बाजूला पूर्व भाग, दुसऱ्या बाजूला खाटप्पा. यावेळी विकेट किपर कडून चुकीला माफी नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईट देखील आलाय. 4+1 5 रन DJ.
खर तर पेन तालुक्यातील सर्व खेळाडूंची प्रामुख्याने नेहमीच इच्छा राहिली आहे की नाईट स्पर्धा आपल्या भागात व्हाव्यात आणि हेच ओळखता रुपेश दादांनी घेतलेला हा प्रयत्न आणि गेले 2 वर्षे लगातार रजनी स्पर्धा आपल्या भेटीला आणतायत. विशेष आभार आहेत रुपेश दादा आपलं, कारण आज एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही सेट करून दिला सर्व खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज घेतलं, ट्रॅव्हल झाला, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात, एक धाव तिथे पूर्ण होतीये, दुसरी धाव इथे पूर्ण होणार नाही. एकेरी धावेने 41 धावांना प्रत्युत्तर देत असताना धावा टोटल ऑन स्कोरबोर्ड 15 रन्स. आज या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आध्यात्मिक असो, क्रीडा क्षेत्रातील असो, राजकीय क्षेत्रातील असो, अशी वेगवेगळी सर्व मातब्बर मंडळी या व्यासपीठावरती आपण बोलवलीत. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा आदर तर सत्कार देखील या व्यासपीठावरती आपण पाहिला. हेच रुपेश दादांचं वैभव आहे. खरं तर वेगवेगळ्या पक्षातील सर्व मान्यवरांची त्यांची असलेली ओळख, त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्यावरती असलेलं सर्व नेते मंडळींचं प्रेम हे आम्ही प्रामुख्याने पाहिलंय. आणि आज मनसे चषक या माध्यमातून आपण पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत नगरपालिकेच्या भव्य मैदानावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी मात्र नो बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यात जमा होईल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 41 धावा जिथे बनवायच्या होत्या आपण पाहिलं तर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या त्या 15 धावा. या 1 धावेने 16 वरती टोटल पोहोचते. परमेश पाटील खर तर पेन तालुक्यातील व्हॉइस ऑफ पेन ज्यांची ओळख आहे आणि आज 2 दिवस सतत या क्षेत्रात आज नाईटची ही रजनी स्पर्धा त्यांनी लीलया पार पाडले. काल देखील 4 वाजेपर्यंत त्यांचा आवाज आम्ही ऑनलाईन स्वरूपात युट्यूबच्या साह्याने अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऐकत होतो आणि अगदी क्लिअर सिस्टम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. व्हिडिओ क्लिअरिटी प्रॉपर आणि खरोखरच चला इथे रिव्ह्यू घेतलाय. अच्छा, खऱ्या अर्थानं ज्यांची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो अशा कांदळे पेण येथील खरं तर मिस रायगड बेस्ट फोटोजेनिक तसेच मिस द्रोणागिरी अर्थातच 2024 मध्ये फर्स्ट रनरअप ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. मिस रसायनी देखील पारितोषिक मिळालेलं आहे. यामिनी गणेश पाटील कांदळे तसेच त्यांच्या समवेत या ठिकाणी दुसरी या ठिकाणी लावण्यवती अर्थातच मॉडेल क्षेत्रामध्ये ज्यांना नाव कमवलेलं आहे कांचन संतोष मोहिरे पोयनाड मिस रायगड सुंदरी फर्स्ट रनरअपच्या पारितोषिक या ठिकाणी पटकावलेलं आहे. मिस द्रोणागिरी विनर तसेच नारी पुरस्कार 2024 पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी स्टेजवरती मंचावरती यायचं आहे. आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. कांचन संतोष मोहिरे पोयनाड आणि तसेच त्यांच्या समवेत यामिनी गणेश पाटील कांदळे पेण येथील या लावण्यवती सुंदरी आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. नक्कीच ऑन स्कोरबोर्ड धावा झाल्यात 16. या नो बॉलला पकडून 16 धावा झाल्यात. काय झालं? व्हाईट बॉलला 5 धावा टोटल. एक व्हाईट आणि एक चौकार, त्या 5 धावा आल्या होत्या. बरोबर आहे ना? पहिल्या ओव्हरला 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या बॉल मध्ये 1 रन. त्यानंतर पुन्हा एकदा एक लेग बाईस. त्यानंतर व्हाईट +4 आणि त्यानंतर 1 रन आणि आता नो बॉल. दुसरा बॉल डॉट आहे. पहिल्या बॉलला 1 रन ना? दुसरा बॉल डॉट आहे. बरोबर 16 धावा झालेल्या आहेत. मॅच स्पीडअप करा, चालू करा लवकर. आणि आपला प्रतिनिधी ते कंपल्सरी आपण बसवलाय त्यामुळे त्यांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूमध्ये दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत 1 रन. दुसरा बॉल डॉट. त्यानंतर लेग बाईची 1 रन. त्यानंतर व्हाईट +4 रन्स. त्याच्यानंतर 1 रन. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि आता नो बॉल. बरोबर आहे? चला चालू करा मॅच. 16 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत. अशी टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. आणि पंचांचा निर्णय हा निश्चितच अंतिम असेल. खरं तर आपल्याला विनंती असेल की अशा पद्धतीने आपण वेळ वाया घालू नका, कारण आपले प्रतिनिधी कंपल्सरी ते आपण बसवलेत. सो त्या
त्यामुळे आपण कृपया वेळ घेऊ नका. समोर आपण पाहतोय मंगेशभाई दळवेंचं बॅनर लागले बघा. खूप चांगलं LED स्क्रीन उपलब्ध करून दिले आणि विशेष म्हणजे आज मनसे चषक या स्पर्धेला फार प्रेम मिळतंय. दरम्यान एक मोठा फटका आलाय मनसे स्टाईल मध्ये. षटकार डीजे. या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. नक्कीच सुभाषजी, पाहिलं गेलं तर विशेष राहिलं आणि आज गोल्डन डीजेची खूप तारीफ होते. क्लिअर व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत आपलं पोहोचलं जात आहे आणि एफर्ट्स न लावता इथे एनर्जी जास्त क्रिएट न करता प्रेक्षकांपर्यंत व्हॉइस पोहोचते. धन्यवाद देतो त्यांचं देखील. आणि नेहमीच खासियत राहिले मनसे चषकची आदरणीय रुपेश दादा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांची की एवढी मोठी स्पर्धा आज पेन तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सर्व पाहतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना या व्यासपीठावरती बोलून सन्मानित केलं जातं. थोड्या वेळापूर्वी जी ग्रँड एंट्री आपण पाहिली, मॉडेलिंग क्षेत्रातले दिग्गज सितारे मॉडेल इथे आलेले आहेत, त्यांचं विशेष स्वागत सत्कार इथे होईल. आदरणीय निकिताताई पाटील यांच्या शुभ हस्ते म्हणून त्यांना सन्मानित करू. आणि टोटल धावसंख्या झाले 22. 12 चेंडू 19 धावा. शॉर्ट ऑन पोल ब्युटिफुल. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. हा येतोय मनसे स्टाईल चौकार. या गाण्यात किती मर्म आहे बघा. निश्चितच आज रुपेश दादा यांच्यात किती दम आहे ते आपण पाहिलंय. कारण रजनी स्पर्धा पेन तालुक्यात पेन शहरात भरवणं खूप मोठं चॅलेंज असतं आणि आज प्रेक्षकांसाठी आपल्या सगळ्यांसाठी ही स्पर्धा भरवली जाते. 2 दिवस अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे. उद्या देखील या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. पुन्हा एकदा मोठा फटका. क्या बात आहे. ठोकून दिलाय मिड विकेट क्षेत्रात. दर्जेदार 6. हे नेहमीच ध्येय गाठतात. आज रुपेश दादांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं, आज समाजात त्यांची असलेली समाजावरती असलेलं त्यांचं प्रेम, सातत्याने समाजात कार्य करण्याची त्यांची धमक, त्यांच्यामध्ये असलेली समाज उपकारी वृत्ती ही सातत्याने आम्ही पाहिलं. आणि म्हणून आज 2 वर्ष लगातार रजनी स्पर्धेचं देखणं आयोजन त्यांच्या माध्यमातून इथे होत आहे. चला मॅच जिकडे वळतो आपण पाहिलं गेलं तर टोटल झाली आहे या 2 मोठ्या फटक्यांनी 32 धावा आणि आता आवश्यकता आहे ती 10 चेंडू आणि 9 धाव्यांची. जय भवानी कोपरोली संघाला 41 धावांचं टार्गेट असताना सुरुवात फार स्लो झाली होती. मी सुरुवातीला म्हटलं होतं की त्यानंतरचा जो तुफान येणार आहे तो आपण इथे पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल, नो डाऊट. एक्स्ट्रा धाव. गरिबी में आटा गिला. अगोदरच आपल्याकडे धावा खूप कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा धाव. टोटल पोहोचले या 1 धावेने 33. दहा चेंडू 8 धावा. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. लेदर स्टाईल, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॅकफुट पंच. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात षटकार. क्लास हिट. धन्यवाद डीजे मास्टर, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. रुपेश दादांवरती असलेलं प्रेम या ठिकाणी आपण बघतोय की अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि नुकताच ज्यांचं आगमन होतंय प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आगमन होत आहे. असे प्रसिद्ध उद्योजक, एक प्रेमळ व्यक्तिमत्व रुपेश दादांवरती या ठिकाणी खरं प्रेम दाखवणारे आमचे
प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे, त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच होईल. सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी या व्यासपीठावरती होतोय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय विकास शेठ म्हात्रे साहेबांचा शुभागमन झाला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आज रुपेश दादांवरती असलेलं प्रेम आणि या प्रेमा खातीर आज या रजनी स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवशी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी आयोजकांकडून जे पारितोषिक लावलं होतं, निश्चितपणे 3 चेंडू 3 षटकार खेचून सामना जिंकून दिलाय आणि या मॅचचा हिरो ठरतोय. नो डाऊट कुणाल म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. सो प्लीज वेलकम कुणाल. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण लगेच व्यासपीठावरती यायचंय. फटाक्यांच्या आतिषबाजीत आज प्रमुख अतिथींचं स्वागत या ठिकाणी होतंय. खऱ्या अर्थाने चला एक